नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. आजचा हा 6वा व्हिडिओ असणार आहे आरंभ या सिरीज मधला. आणि या व्हिडिओमध्ये आपण आणखी 5 कॉलेज डिस्कस करणार आहे, जे की विदर्भातले असतील. विदर्भातलं सगळ्यात पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर. आता चंद्रपूर, गोंदिया आणि मला भंडारा आणि गडचिरोली असे कॉलेजेस जे आहे, हे कॉलेजेस पुण्या मुंबईचे विद्यार्थी किंवा पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी किंवा मराठवाड्यातले विद्यार्थी प्रिफर करत नाही. अगदीच नवीन कॉलेज जरी असलं पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा मराठवाड्यातलं, त्याला प्रिफर करतात. म्हणून या कॉलेजेसचा कट ऑफ हा बाकीच्या कॉलेजेसपेक्षा, नवीन कॉलेजेसपेक्षा सुद्धा, गव्हर्नमेंटची गोष्ट करतो आपण, थोडा कमी असतो. दुसरं म्हणजे थोडं हे कॉलेज निवडताना आम्ही थोडासा एक आणखी पॅरामीटर ऍड केला, म्हणजे तो म्हणजे वातावरण. तिथला वातावरण कसं आहे, थोडंसं गरमी जास्त असल्या कारणाने तेवढं ऍडजस्ट करणं सोपं नसते बाहेरच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे नागपूरपासून पुढे थोडंसं उन्हाळ्याचा त्रास होतो, म्हणून बरेच विद्यार्थी त्याला प्रिफर करत नाही. तर पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर. 2015चं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे. 150 जागा साधारणतः आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल त्याला अटॅच्ड आहे. 100 बेडेड हॉस्पिटल आहे. 18 पीजी डिपार्टमेंट आहेत. 65 पीजीच्या सीट्स आहे. हॉस्टेल 4ही वर्षासाठी अवेलेबल आहे. हॉस्टेल आता नवीन बनलं आहे, म्हणजे 15 नंतरचं, आता आधीचे हॉस्टेल होतं ते आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालंय. आणि खूप चांगला ऑप्शन आहे चंद्रपूर. म्हणजे जुना क्लिनिकल एक्सपोजर किंवा जुना कॉलेजेस विद्यार्थी जर बघत असतील, अगदीच अलिबाग, सातारा, सिंधूर पेक्षा प्रिफर करायला हरकत नाही. हॉस्टेल अवेलेबल आहे. आणि ओपीडी जे आहे ते साधारणतः 350 पासून ते 500 पर्यंतची आहे. याला आपण एक आपला कन्व्हिनियन्स नुसार आपण याला जी टियर मध्ये डिवाइड केलाय. त्याचं कारण असं आहे की थोडंसं एन्व्हायरमेंट जो फॅक्टर आहे, आपण जो 10 पॅरामीटर जे आपण कॉलेज विद्यार्थ्यांना गाईड करताना ते निवडतो, त्यात एक एन्व्हायरमेंटचा जो फॅक्टर आहे, त्यात आपण हे कॉलेज थोडंसं अतिदुर्गम भागात किंवा जास्त गरम असल्या कारणाने आपण त्याला जी या टियर मध्ये डिवाइड केलाय. त्याच्यानंतरचं चंद्रपूरच्या शेजारचं कॉलेज, शेजारचा जिल्हा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. कॉलेज तिथं आहे गोंदियाला. चंद्रपूरच्या नंतरच्याच वर्षी सुरू झालेलं कॉलेज आहे. 2016ला सुरू झालेलं कॉलेज आहे. 150 सीट्स इथे पण आहे. कुंवर तिलक सिंग हॉस्पिटल याला अटॅच्ड आहे. 500 खाटांचं 500 बेडेड हॉस्पिटल आहे. 14 पीजी डिपार्टमेंट आहेत. 54 सीट्स आहेत पीजीच्या. हॉस्टेल अवेलेबल आहे. ओपीडी खूप चांगली आहे. 1200 ते 1500ची ओपीडी आहे. इथे पण सेम प्रॉब्लेम चंद्रपूर सारखा आहे, म्हणून इथे पण आपण याला जीटीआर मध्ये डिवाइड केलाय. आणि हे पण कॉलेज बिलकुल विद्यार्थी आणि आपण टीचिंगच्या आणि पेशंट काउंटच्या जर आपण कम्पॅरिझन केलं तर बाकी नवीन कॉलेजेसपेक्षा तुम्ही याला प्रिफरन्स द्यायला हरकत नाही. पण ठीक आहे, आमचा कन्व्हिनियन्स चांगला नाही. पुण्याहून जायला 14-15 तासाच्या वरती वेळ लागतो, 16-17 तासाच्या वरती वेळ लागतो, तर हरकत नाही. पण विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजेसला प्रिफर करायला काहीही हरकत नाही. अकोला, बुलढाणा या ठिकाणून 4-4, 5-5 तासाच्या डिस्टन्स मध्ये कॉलेज येतात. तर अकोला, बुलढाणा किंवा अमरावती, यवतमाळ या कॉलेजेस या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बिलकुल या कॉलेजेसला प्रिफर केलं पाहिजे. त्याच्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती. 2024ला एस्टॅब्लिश झालेला आहे. याच्या आधीच्याच वर्षी एस्टॅब्लिश झालं होतं. सेम या कॉलेजची स्टोरी पण तीच आहे. हे कॉलेज पण पहिल्या 2 राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं, 3rd राऊंडला पार्टिसिपेट केलं होतं. तेच कारण ऐन वेळेवर परमिशन आली होत्या. 100 सीटचं हॉस्पिटल कॉलेज आहे. डिस्ट्रिक्ट वुमन हॉस्पिटल, जे डफरीन जे हॉस्पिटल आहे तिथे अटॅच असणार हॉस्पिटल आहे. 100 खाटांचं हॉस्पिटल आहे. 0 पीजी डिपार्टमेंट आहे. नवीन कॉलेज असल्या कारण पीजी डिपार्टमेंट यायला अजून 5-6 वर्ष तरी वेळ लागेल. 0 पीजीच्या सीट्स आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे. पेशंट काउंट साधारणतः 600 ते 650 आहे. आणि याला आपण आय टियरच्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. आय का बरं, तर अगदीच नेमकं नवीन कॉलेज असल्या कारणाने आपण याला आय कॅटेगरीमध्ये किंवा आय टियरचा आपण त्याला कॅटेगरी दिली आहे. त्यानंतर 29 नंबरचं कॉलेज या सिरीज मधलं 4थं कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा. सेम स्टोरी. 2024चे एस्टॅब्लिशमेंट, 100 सीट्स, डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल, अटॅच हॉस्पिटल, 430 बेडेड हॉस्पिटल, 0 पीजीच्या सीट्स, 0 पीजी डिपार्टमेंट, हॉस्टेल अवेलेबल आहे. पेशंट काउंट आहे 150 ते 200. भंडारा कुठं आहे तर नागपूर पासून साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो. अगदीच कुठलं कॉलेज, शेवटचे 4-5 कॉलेजेस जे मिळतील त्यात एक भंडारा असेल यावर्षी. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे लास्टला मिळणारे कॉलेज यावर्षी असतील.
त्याच्यानंतर सेम मागच्या वर्षीच सुरू झालेलं कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणाला स्थित आहे. 2024च एस्टॅब्लिशमेंट आहे. 100 जागा आहे. डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल अटॅच्ड आहे. 420 बेडेड हॉस्पिटल आहे. 0 पीजीच्या सीट्स आहे. 0 पीजी डिपार्टमेंट आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे. 870 आताचा जो ऑनलाईन आम्ही डेटा काढला त्याच्यावरून 870 हा ओपीडी काउंट आहे. याला पण आपण आय टीयर मध्ये डिवाइड करतो. त्याचं कारण असं की हे पण व्हेरी लास्ट इयर सुरू झालेलं कॉलेज आहे. हे पण कॉलेज मागच्या मागील वर्षी पहिल्या 2 राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं. 3rd राऊंडला हे पार्टिसिपेट झालं होतं. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढील माहिती अशीच येत राहावी यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जसा येईल तसं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.